जाणता राजा करायचं ठरलं. सगळ्यात मोठा प्रश्न, शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार? माझ्यापुढे हा प्रश्न अजिबातच नव्हता. कारण मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप जवळून बघत होतो. केवळ परिचय, नाव असं नाही, शिकवण्याचा विषय एवढा पुरता पण नाही. ते वागतात कसे, ते बोलतात कसे, ते चालतात कसे, त्यांचा संयम कसा आहे, त्यांचे नेतृत्व गुण कसे आहेत, हे सगळं मी निरीक्षणामध्ये नोंदवत होतो माझ्या. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे, असे शिवाजी महाराज मी एका रूपामध्ये बघत होतो. ही भूमिका कोण करेल? आणि हा प्रश्न मला लगेच सुटला. याला कारण, शाळेमध्ये त्यावेळेस NCC होती आणि NCCचे कमांडर अधिकारी म्हणून शाळेचे राजेंद्र पवार हे होते. त्यांचा तो रुबाब, त्यांचं ते चालणं, ती एकूण पर्सनॅलिटी मी बघत होतो. ते आपल्या सहकाऱ्यांशी, सैनिकांशी कसे बोलतात, म्हणजेच NCC कॅडेटशी कसे बोलतात, त्यांचा कमांड किती आहे, त्यांच्या चालण्यातला रुबाब किती आहे, हे सगळं मी नोंदवलं आणि ठरवलं होतं की ही भूमिका राजेंद्र पवार यांनीच करायची. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की पवार सर, आज 13 वर्ष होऊन गेली आपल्या शाळेमध्ये लांगी भैयाजी आहेत. आजही शाळेत तुम्ही प्रवेश केल्यानंतर लांगी भैयाजी तुम्हाला मुजरा करतात आणि म्हणतात, महाराज मुजरा. ही भूमिका जगणं आहे. तुम्ही ही भूमिका जगलात. खूप मोठी आणि अवघड भूमिका. अनेकांनी आतापर्यंत ही भूमिका साकारली आहे. आपण ठरवलं होतं बाहेरचे कोणी कलाकार नाही आणायचे, आपणच उभे करायचे. आणि ही भूमिका तुमच्याकडे जेव्हा आली, तुम्हाला करायचं आहे, तेव्हा काय वाटलं तुम्हाला? खरं पाहायला गेलं तर 2012 साली डिसेंबरमध्ये असंच सर्वजण असे शाळेच्या आवारात फिरत होतो आणि एक दिवस तुम्ही मला मुख्याध्यापक कचेरीमध्ये बोलवून घेतलं आणि मला म्हणे बस, समोर बस. आणि तुम्ही नकशिकांत मला वरून खाली पाहत होता. मला असा प्रश्न पडला की अरे, दररोज बघणारे मुख्याध्यापक आज मला कुठल्या तरी वेगळ्या नजरेने बघतायत. आणि थोडंसं शरमलो की सर मला असे वरून खाली का बघतायत, माझं काही चुकलं का, असं एक माझ्या मनात प्रश्न आला. मी तुम्हाला विचारलं सुद्धा. तर मला तुम्ही असं म्हणालात की राजा, मला एक राजा सापडलाय आणि तो राजा कोणता हे मी तुला पुढल्या आठवड्यात सांगेन. आणि का कुणाच ठाऊक, त्यानंतर शिक्षक दिनानिमित्त मला पुणे महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. आणि अशीच बहुआयामी तासिका शाळेमध्ये होती. सर्व विद्यार्थी समोर बसलेले होते, शिक्षक बसलेले होते, पालक काही आलेले होते. आणि त्यावेळेला तुम्ही स्टेजवरून सर्वांच्या समोर माझं अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर एक घोषणा केली सर, आठवत असेल तुम्हाला, की पुढल्या वर्षी आपण आपल्या शाळेमध्ये जाणता राजा नावाचं एक महानाट्य सादर करणार आहोत आणि त्या महानाट्यामध्ये तुम्ही सर्वजण काम करणार आहात. सगळ्या विद्यार्थ्यांनी जोरदार कल्लोळ केला, टाळ्या वाजवल्या आणि सर्वांना थांबवत तुम्ही सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या जाणता राजाचा जर गाभा काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही भूमिका जर कोण करणार असेल तर आपल्या शाळेतील NCC ऑफिसर राजेंद्र पवार सर. मला आठवतोय तो दिवस सर, अंगावरती रोमांच आला होता.
एक वेळ असं वाटत होतं की तुम्ही माझी चेष्टा करताय का काय. आणि त्या रोमांचामध्ये सर्व विद्यार्थी जागेवरती उभे राहून जोरजोरात ओरडत होते, टाळ्या वाजवत होते, शिट्ट्या वाजवत होते. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले होते. डोळ्यावर आणि कानावर विश्वासच बसत नव्हता की जाणता राजा महानाट्यामध्ये मी महाराजांची भूमिका करणार. ठीक आहे, माझ्याकडे शरीरयष्टी होती, हाईट होती, तब्येती बऱ्यापैकी होती, पण माझा रंग, दाढी आणि महाराजांना आठवल्यानंतर मी आणि महाराज हे शक्यच नाही समीकरण. पण ते स्वप्न सर त्या दिवशी तुम्ही मला दाखवलं. मला आठवतंय त्या दिवसापासून एक क्षण सुद्धा माझा गेला नाही की ज्या क्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला नाही. त्यानंतर तुम्ही मला दिलेल्या प्रेरणेनुसार पुढच्या कामाला मी सुरुवात केलेली होती सर. पहिल्यांदा या रॉयल पर्सनॅलिटीच्या संदर्भात जे चालणं असतं रुबाबदार, मग अशी आपण म्हणलो ना, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे. आपण नेहमी नॉर्मल याच्यामध्ये चालत असतो, पण एक राजा सिंहासारखा कसा चालतो यासाठी खास तुम्हाला एक वेगळं ट्रेनिंग दिलं होतं आणि ते तुम्ही आत्मसात केलं. येस सर, आठवते मला ते दिवस. ॲक्च्युली सरांनी जशी घोषणा केली की त्यानंतर सुट्टीमध्ये मी सराव करायला सुरुवात केली. काय करावं बरं, तर सगळ्यात पहिल्यांदा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3 कादंबऱ्या वाचल्या. काय म्हणतो? हो. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे चला, कादंबऱ्या वाचले, महाराज काय होते अगोदर माहीत होतं, परंतु महाराज आतून काय होते आणि त्यांचा नक्की पराक्रम म्हणजे काय होतं, त्यांचे चालणे कसे होते, त्यांचे बोलणे कसे होते, त्यांची सलगी देणे कसे होते, या सर्व गोष्टीचा अभ्यास करायला मी सुरुवात केली. सर आठवतंय त्यानंतर मी कधी नव्हे ते यूट्यूबवरती महाराजांच्या भूमिका केलेल्या विविध प्रकारच्या ज्या सिरियल्स आहेत त्या सिरियल्स अगदी पुरातन काळापासूनच्या बघायला सुरुवात केली. काही पिक्चर्स पाहिले, मग त्यातले महाराज नक्की भूमिका कशी करतायत, चालतायत कसं, या सगळ्या गोष्टीचा सराव करायला सुरुवात केला. पण मी एक आवर्जून सांगितलं होतं, आठवत आहे, कुणाचीही कॉपी करायची नाही. येस. मला तुम्हाला जसे महाराज भावलेत ना ते दिसले पाहिजेत, कॉपी नाही करायची. अगदी बरोबर सर. तुम्ही मला जसं सांगितलं त्यानंतर मी तडफडत होतो की जाणता राजा नक्की नाटक काय आहे ते जाऊन बघायचं. तुम्ही मला सांगत होता की राजा तुला कुणाचीही कॉपी करायची नाही, तुला स्वतः महाराज व्हायचं आहे आणि तुझ्या अंगात जर महाराज असतील तर ते महाराज कसे चालतील, कसे बोलतील, कशा प्रकारचा अभिनय करतील, या सगळ्या गोष्टी तूच करायच्या. तरी पण सर तुम्हाला मी आत्ता सांगतो त्यावेळेचं की अतुल भैया जे आपल्या शाळेमध्ये आहेत त्यांना आणि मी दोघांनी ठरवलं की अतुल आपण काही करून एक जाणता राजाचा प्रोग्राम बघायचाच. आणि तुम्ही मला वारंवार सांगता राजा तू दुसऱ्या कुणाचं काही बघू नकोस, तुला जे करायचं आहे ते तू कर, तुझ्यात राजा आहे, तू करू शकशील. आणि अतुल भैयाजींनी मी जाणता राजा प्रोग्राम व्हायच्या अगोदर तासगाव या ठिकाणी आर आबांनी एक कार्यक्रम ठेवला होता जाणता राजाचा, आणि तो कार्यक्रम बघण्यासाठी मी एसटीने प्रवास केला. रात्री त्या ठिकाणी पोचलो. अतुल दळवींच्या सगळ्या कलाकारांची ओळखी होत्या, त्या सगळ्या कलाकारांना जाऊन मी भेटून आलो. त्या प्रत्येकाला पाहत होतो, त्यांचा सगळ्यांचा पेहराव पाहत होतो, अंगावर रोमांच येत होते. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेला त्या कार्यक्रम बघण्यासाठी पुढे बसलो आणि त्या ठिकाणी तुम्ही दिलेली जी तालीम होती, तुम्ही दिलेले जे शरीराचे हावभाव होते, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन होते, चालण्यातली लकब होती, रुबाब होता, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे टॅली करायला लागलो. तर मला जाणवले तुमचे शब्द की राजा कुणाचीही कॉपी करू नको, या सगळ्यापेक्षा तू बेटर आहेस. आणि तेच सर मला भावलं. त्या ठिकाणी तो सगळा कार्यक्रम बघितला. रात्री 2:30-3 वाजता मी तिथून परत ट्रकमध्ये बसून मागे आलो. परंतु मनामध्ये मात्र इतका आनंद आणि उत्साह होता की जे मला शिकवलंय माझ्या गुरूंनी ते ह्या सर्व गोष्टीपेक्षा बेटर आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे आणि तेच महाराजांचं कार्य आहे. एखाद्या भूमिकेसाठी झपाटून जाणं म्हणजे काय? खरोखर तू या भूमिकेमध्ये झपाटला होतास त्या भूमिकेसाठी. मुळात ती व्यक्तिरेखा तुला का भावली एवढी? सर महाराज म्हणजे आपला जीव, प्राण, श्वास, सर्व गोष्टी म्हणजे आपले महाराज. आणि ती भूमिका मी करणार. आणि पुण्यामध्ये एका रमण बागेच्या शाळेतील 2500 विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन, पालकांना बरोबर घेऊन, हा विचार सुद्धा सर अगदी मनाला खूप स्फुल्लित करून जात होता.
आणि त्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करत होतो. सकाळी 5:30ला उठायचो, 2 तास जिम मध्ये व्यायाम करायचो. व्यायाम झाल्यानंतर सर मी पटकन सर्व आटपून शाळेमध्ये 8 वाजता यायचो. माझी माऊली म्हणजे मुख्याध्यापक पुरंदरे सरांची पत्नी ती वाट बघत बसलेली असायची की आता राजे येणार आहेत. मला एक सर जाणवतंय आणि अजूनही आठवतंय की कधीही मला पवार सर या भूमिकेमध्ये त्यांच्या माऊलीनं, पुरंदरे सरांच्या माऊलीनं किंवा पुरंदरे सरांनी मला बघितलंच नाही. ज्या दिवशी डिक्लेअर केलं की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं आहे, त्या दिवसापासून ते राजे म्हणून मला संबोधत होते. आधी कसं तरी वाटायचं, पण त्यांचे ते राजे शब्द ऐकले की शरीरातले सर्व बळ एकवटायचं, चेहऱ्यावरती वेगळ्या प्रकारचं एक्सप्रेशन यायचं, शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचे तरंग उठायचे आणि मी आपोआप त्या भूमिकेत जायचो. कधी चहा, कधी एखादा खडीसाखरेचा खडा हातावर दिला की आपली माऊली असते, जिजाऊ माता असते, तर तिनं कसं आपल्यावर प्रेम केलं असतं, आणि आपले महाराज असते तर त्यांनी आपल्यावरती कसं प्रेम केलं असतं, या सगळ्याची जाणीव जणू त्या घरात होत होती. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्ही त्या भूमिकेसाठी बसायचो त्यावेळेला ती माऊलीच मला सांगायची की आता डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या, आठवा त्या आपल्या महाराजांना आणि सांगितलेले डायलॉग जे कालचे आहेत ते आता आम्हाला म्हणून दाखवा. आणि सर प्रत्यक्ष मला आठवतंय तो प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस की ज्या वेळेला मी महाराजांच्या भूमिकेत शिरायचो त्या वेळेस अगदी मुखोद्गत ह्या सर्व गोष्टी. सर मला अभिमान आजही सांगावंसं वाटतंय की महाराजांचे संपूर्ण जाणता राजाचे सर्वच्या सर्व डायलॉग आत्ता सुद्धा माझ्या पाठात. हे संस्कार सर तुम्ही दिले आणि त्या माऊलीने दिले. महाराजांचे जे बारकावे आहेत व्यक्तिमत्वाचे, तो मागचा तुरा, त्या तुऱ्याची जी डौलदार हालचाल आहे ना, ती सुद्धा खूप महत्त्वाची. त्यांचं ते बघणं, मानेला झटका देणं, हे सगळे बारकावे तुम्ही टिपले. येस, हा सर, हे सर्व संस्कार जाणता राजासाठी तुम्ही जी काही टीम बाहेरून बोलवलेली होती की अभिनय कसा करावा, हालचाल कशी असावी, हाताची, मला आठवते सर की इतर वेळेला मी असा हात वर करणारा मुलगा हा अचानकपणे ज्या दिवसापासून सर आज तागायत माझ्या शरीरातला झालेला बदल सांगतो की महाराजांनी एखाद्याकडे जर निर्देश केला तर त्यांच्या हाताची जी हालचाल आहे, मिटलेली बोटं आणि वरते केलेला हात, हा जो रुबाब आहे तो त्यावेळेला मी शिकला सर. आणि आज तागायत मी कधी बोटे असे करून सर कोणाकडे हात सुद्धा केला नाही किंवा बोललो सुद्धा नाही, कारण तो संस्कार त्यावेळेला तुम्ही केलेला होता आणि तुमच्या टीमने केलेला होता. व्यक्तिमत्व म्हणजे काय? दृश्यता आहेच, पण जर समोरच्यांवर प्रभाव पाडायचा असेल तर आपले हातवारे, बॉडी लँग्वेज, डोळे प्रामुख्याने, डोळे फार बोलके होते महाराजांचे. अशी एक नोंद आहे की महाराजांचे डोळे इतके तेजस्वी होते की बघणाऱ्याला त्यांची डोळ्यातली त्या तेज आहे ते बघवत नसे आणि आपोआप नजर पायाकडे जात असे. इतके त्यांचे डोळे तेजस्वी होते. ते डोळे, ते जे तेज आहे ते आतलं होतं, ते तुला दाखवायचं होतं. सर मला तो दिवस आठवतोय. तुम्ही मला एक दिवस बाबासाहेब पुरंदरेंच्याकडे घेऊन गेलेला होता. बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या घरी घेऊन जाणार हा विचारच इतका विलक्षण होता की अंगावर असे शहारे आलेले होते. प्रत्यक्ष तुम्ही बाबासाहेब पुरंदरेंच्या घरात गेल्यानंतर मी त्यांच्या पदस्पर्श केला आणि समोर बसलो. सगळी कल्पना तुम्ही दिली होती बाबासाहेबांना की जाणता राजा हे नाटक आणि शाळेमध्ये महाराजांची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मी घेऊन येतोय. एकटक बाबासाहेब पुरंदरे माझ्याकडे पाहत होते. इतकं वरमलो होतो, इतकं आतून असं भीती वाटत होती. आणि अशा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे बरं का सर, की जो मला कॉन्फिडन्स माझ्या मनात निर्माण केला होता, त्यामुळे अगदी ताठ, अगदी बाजूच्या तक्क्यावरती हात ठेवून रुबाबात बाबासाहेबांच्या समोर मी बसलेलो होतो. बाबासाहेब माझ्याकडे बघत होते. बाबासाहेब उठले, माझ्या जवळ आले आणि माझ्या त्यांनी कपाळावरती हात ठेवला. मला असं वाटलं की ती मला बहुतेक आशीर्वाद देत आहेत किंवा माझ्या शक्तीसाठी काहीतरी वेगळा प्रयोग करतायत, परंतु ते काहीतरी वेगळंच बघत होते. ते बघत होते की माझं जे भाळ आहे, कपाळ आहे, त्या कपाळाच्या वरती जिरेटोप घातल्यानंतर, शिरपेच घातल्यानंतर किती कपाळ रिकामं राहतंय हे त्यांच्या हाताने ते मोजत होते. आणि
ते पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की अरे माझ्या प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी म्हणजे त्यांना पाहायचं आहे, बघायचं आहे. आणि सर मला आठवतं की दर आठवड्याला आपण बाबासाहेबांच्याकडे जात होतो. तुम्ही शिकवल्याप्रमाणे मी त्यांच्यासमोर तालीम दाखवत होतो आणि ते मला प्रत्येक गोष्टीत करेक्शन करून सांगत होते की असं नाही महाराज, तुम्हाला असं जायचं आहे. आणि त्यांच्या तोंडून महाराज हा शब्द ऐकला की मला खूप खूप असं शरमल्यासारखं रोवल्यासारखं वाटायचं. पण सर मला खात्रीनं वाटायचं की खरंच मी महाराज आहे. कारण प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे घरात सुद्धा माझा बदल लक्षात येईल की घरात सुद्धा माझं राहणं, वागणं, बोलणं, संयम आणि प्रत्येकाशी बोलणं हे प्रत्येक वेळेला महाराजच जणू बोलतायत एवढा मी भारावून गेलेलो होतो सर. आणि आज तागा आहे सर, मी तो जो माझा रुबाब आहे तो सोडलेला नाही सर. 13 वर्ष होऊन गेली. एक दिवस मला आपल्या शाळेमध्ये लांगी भयाचे आहेत, ते आल्या सुरुवातीला मी एंट्री केली म्हणलं की तो माणूस मला पहिल्यांदा कान्होजी जेधेची भूमिका करणारा मुजरा घालतो आणि तिथून माझे महाराज लगेच जागृत होतात. कदाचित महाराजांचीच इच्छा असावी की हा महाराज पण हे माझ्या वागण्यात यावं, रुबाबात यावं. एवढंच नाही सर, माझं चारित्र्यात सुद्धा महाराज अजून सुद्धा जिवंत आहेत. माझ्या प्रत्येक गोष्ट करत असताना मला असं वाटतं की शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत आणि त्यांची तू भूमिका केलीस. आता जर तू वेगळ्या पद्धतीनं जर वर्तन करत असशील तर तू त्या भूमिकेत तू जगलेला नाहीस, तू काहीतरी चुकीचं वागतोयस आणि हे संस्कार तुझ्यावर झालेले नाहीत. सर, आयुष्यात आई वडिलांनी केलेले संस्कार किंवा समाजाने केलेले संस्कार कदाचित मी विसरला असेल, पण जाणता राजाच्या निमित्तानं तुम्ही केलेले संस्कार आणि जाणता राजाच्या निमित्तानं माझ्यावर झालेले संस्कार हे आज तागायत आणि आयुष्यभर मी कधी विसरू शकत नाही. एक नाटक होतं स्टेजवरचं आणि माणसांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो, त्याचं साक्षात उदाहरण आहे. त्या सगळ्या नाटकामध्ये महाराजांचे खूप वेगळे पैलू आहेत. त्यांचा तो करारीपणा, त्याचबरोबर एक खूप भावनिक प्रसंग आहे. आठवतोय तो सर? कुठला? पण एकच सल मनामध्ये उरलंय, एकच सल. कंच सल महाराज? माझा पन्हाळगड अद्याप स्वराज्यात आला नाही कोंडाजी. गेली 13 वर्ष करवीर महालक्ष्मीचा हा सिंह आदिलशाहीत कोंडून पडलाय. आम्ही रोज 2 घास तरी उपाशी असतो या पन्हाळ्यासाठी. पन्हाळ्याचा दुरावा आम्हाला जीवी सोसवत नाही. कोण घेतो पन्हाळा? कोण घेतो? कोण? म्या घेतो महाराज. कोंडाजी. कोंडाजी फर्जंद म्हणजे साक्षात समशिरीचाच फर्जंद, ढाण्या वाघाचाच फर्जंद. बुडभर मावळ्यांच्या निशी पन्हाळगड सर करण्याचा विडा उचलून कोंडाजी निघाला. कोंडाजी? जी महाराज. हात कर पुढं. नग महाराज. महाराज, म्हणजे मोहिमेच्या आधीच काही म्हणालात पंत? नाही महाराज, पण मोहिमेच्या आधीच सोन्याचं कडं म्हणजे मोहिमेच्या आधीच सोन्याचं कडं बक्षीस देणं म्हणजे अव्यवहारच. खरं आहे तुमचं पंत, पण काय करावं पंत, आमचं मन फार फार हळवं झालं आहे. हे आमचे सारे जीवलग आमच्या शब्दाकरता कोणतेही दिव्य करायला तयार होतात. जणू ते आमच्या समोर उभे असतात, ते एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र घेऊनच. अन नुसत्या नजरेनंच जणू ते आम्हाला विचारत असतात, सांग राजा सांग, स्वराज्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवू की निखारा ठेवू? तुम्ही म्हणजे महाराज जे बोललेत ना, तो जो अभिनय आहे ना, तो खूप वरच्या दर्जाचा अभिनय आहे. की आपल्या सहकाऱ्यांवर महाराज किती प्रेम करतात, त्यांच्यासाठी किती काळजी घेतात, हा तो प्रसंग तू कसा दाखवलास? सर, अजूनही मला आठवतंय की महाराजांचे एवढ्या सगळ्या जाणता राजामध्ये अत्यंत हळवं
आणि मातृत्वानं भरलेलं, पितृत्वानं भरलेलं मन ह्या डायलॉगमध्ये मला जाणवलं सर. किती छान ओळखलंस. येस सर. आणि ते त्यांचे बोल, मोहिमेच्या आधी सोन्याचं कड देणं असं पंत त्यांना विचारतात. महाराज म्हणतात, पंत खरं आहे तुमचं म्हणणं, पण काय करावं? स्वराज्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे हे माझे बंधू, हे तानाजी मालुसरे, हे मुरारबाजी, हे बाजीप्रभू देशपांडे, हे असेच एक दिवस मला मुजरा करून मोहिमेवरती गेले. पण पंत गेले ते तसेच गेले. पुन्हा त्यांना शाबासकी द्यायला ते परत आलेच नाहीत. आता कोणी असं मोहिमेवर चाललं की माझं मन गलबलतं. आणि याचसाठी हे सोन्याचं कड मी आधी दिलेलं आहे पंत. हा प्रसंग सर मला सगळा आठवतोय. काही डायलॉग मिस होत आहेत, पण ती जी भावना आहे ना, पितृत्वाची मातृत्वाची भावना, आणि आपल्या सगळ्या सोयऱ्यासाठी, आपल्या मावळ्यासाठी तुटणारं मन, हे सर महाराजांचं एवढं मोठं मन मी कधीच आयुष्यात कुणाकडे पाहिलं नाही. नाटकामध्ये संवाद, बोलणं हा भाग असतोच, पण इमोशन्स या खूप महत्त्वाच्या असतात. आणि ही खूप वेगळ्या प्रकारची इमोशन्स आहेत. ती महाराजांची होती, ती तुम्ही कॅच केलीत, पकडलीत, आणि आज 13 वर्षानंतर सुद्धा त्या डोळ्यांमध्ये, आत्तासुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये ते सगळं प्रेम, ते कासावीस होणं, ते व्यक्त होत आहे. हा सर, हाच तो संस्कार आहे सर, की जो महाराजांच्या रूपात मला मिळाला. आणि तो संस्कार सर मी अजूनही जपतोय आणि इथून पुढे आयुष्यभर जपण्यासाठी प्रयत्न करेन. मला जाणता राजामधला सगळ्यात आवडलेला प्रसंग कुठला सांगू? खरं म्हणजे सगळेच, पण खूप भावतो तो म्हणजे महाराज सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना ते जे बोलले आहेत. रोमांच उठतोय सर अंगावर. आजही ते संवाद, ते विचार सगळ्यांना मार्गदर्शक आहेत. त्या सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजीप्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन, पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करील आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. ही पहिली पायरी म्हणजे माझे तानाजी आहेत. ही दुसरी पायरी म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आहेत. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहेत. आठवतोय सर, तो निळा फोकस माझ्यावरती पडलेला होता आणि त्या पायऱ्या चढत चढत या ठिकाणी मी आऊसाहेबांच्या हातात हात द्यायला निघालेलो होतो. आणि त्याच वेळेला पायऱ्या चढत असताना सर प्रत्येक पायरी पाय जड झालेले होते, की प्रत्येक पायरीमध्ये एक माझा मावळा, माझा सरदार, माझा सेनापती धारातीर्थ पडलेला आहे, हे स्वराज्य उभं करण्यासाठी. आणि ते स्वराज्य उभं करण्यासाठी या सगळ्या पायऱ्या म्हणजे माझे सगळे शिलेदार आहेत. आणि ह्या चढून मी वर जाऊन या सिंहासनावर आरूढ होणार आहे आणि या जनतेची सेवा, स्वराज्याची सेवा मी करणार आहे. परंतु ही सेवा करत असताना ह्या ज्या पायऱ्या किंवा ज्यांनी याच्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, ज्यांनी आहुती दिलेली आहे, जे शहीद झालेले आहेत, त्या सर्वांना नमन केल्याशिवाय मला या खुर्चीवरती किंवा या सिंहासनावरती बसण्याचा अधिकार नाही. आणि त्याच वेळेस ती जी प्रतिज्ञा आहे, ती प्रतिज्ञा म्हणजे आजही सगळ्यांनी घ्यावी अशी प्रतिज्ञा आहे. बरोबर आहे सर. सर, भूमिका संपली, नाटक संपलं, आपलं रोजचं आयुष्य सुरू झालं. शिक्षक, विद्यार्थी,
आणि प्रामुख्याने तुमच्या समोर होते NCC कॅडेट्स. एक NCC ऑफिसर आणि कॅडेट्स याच्यामध्ये एक नातं या भूमिकेमधनं पाझरलं असेल. सर 2006 साली मी NCC जॉईन केली आणि त्यानंतर मी मागं वळून बघितलंच नाही सर. NCCचे प्रत्येक कॅम्प जे होतात, CATC ATC कॅम्प, त्या प्रत्येक कॅम्पला आपल्या रमणबागेचे 50 सोल्जर्स मी घेऊन जातो. आणि प्रत्येक वर्षी, या वर्षाचा सर तुम्हाला अनुभव सांगतो, सलग 13 वर्ष रमणबाग शाळेच्या NCC कॅडेट्सनी ओव्हरऑल चॅम्पियनशिप CATC कॅम्पमध्ये 12-12, 14-14 हायस्कूल्स कॉलेजेसमध्ये घेऊन आलेलो आहे आपण सर. हे आपल्या रमणबागेचं भाग्य आहे आणि ह्या विद्यार्थ्यांचं भाग्य आहे की ज्यांनी हे यश खेचून आणलंय. मला आठवतो तो दिवस सर, जाणता राजाच्या निमित्ताने अनेक भूमिका करण्यासाठी गावकरी, स्टेजवरचा मॉब असेल, स्त्रिया असतील, पुरुष असतील, या सगळ्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या विद्यार्थी वर्गाचे निवडलेले होते. पण तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला होता सर. आठवत असेल तुम्हाला की प्रत्यक्ष लढाई करणारे जे मावळे असतील ते फक्त NCCचे 100 कॅडेट्स असतील. आणि सर मला आठवतंय त्या दिवसापासून NCCचं जे ट्रेनिंग आहे ते मी बाजूला ठेवलं आणि प्रत्येक मावळ्याला तलवार कशी चालवायची, ॲक्शन्स कसे घ्यायचे, गिरक्या कशा घ्यायच्या, प्रत्यक्ष वार तुटून दुसऱ्यावरती कसे करायचे, यासाठी मी संघाची लाठीकाठी ती स्वतः शिकून घेतली. ती मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि प्रत्यक्ष सर तुम्ही तो अनुभव आम्हाला दिला. माझे 100च्या 100 NCC कॅडेट त्या ठिकाणी प्रत्यक्ष, काही जण मुघल व्हायचे, काही जण मावळे व्हायचे, पुन्हा ते ड्रेस बदलून मुघल व्हायचे, ते मावळे व्हायचे. जिथं जिथं गरज भासेल त्या ठिकाणी तलवार घेऊन त्या मुलांनी लढाया सुरू केला. आणि सर मला एक दुसरा प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे. मला एक हौस होती की महाराजांचे जे पोशाख आहेत, जो बाराबंदी आहे, त्या बाराबंदी इतर नाटकामध्ये बघितल्या की मी 2 वेळाच बदलल्या जायच्या. एक अभिषेकाला, राज्याभिषेकाला, आणि अगोदरच्या भूमिकेत एक आणि नंतर एक. पण मी एक स्वप्न पाहिलेलं होतं की मी एवढं छान शरीर बनवलेलं आहे आणि त्या शरीरयष्टी महाराजांची कशी असावी ते डोळ्यासमोर ठेवून मी ती शरीरयष्टी बनवलेली होती. आणि तुम्ही ठरवलं ऐन वेळेला की कुठल्याही जाणता राजामध्ये महाराजांना त्या ठिकाणी उघडं केलेलं नाहीये, म्हणजे त्यांची शरीरयष्टी कुणाला दाखवली नाही. परंतु तुम्हालाही तो आवरला नाही आणि मलाही आवरला नाही. प्रत्यक्ष अफजल खान वधाच्या वेळेला मी निघालो, त्यावेळेला तुम्ही मला फक्त सलवारवरती स्टेजवरती बोलवलं, देवीचं दर्शन घेतलं आणि मी मागं उलटा फिरलो. माहूर लक्ष्मी दार उघड, हे चंडमंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवाने दार उघड, दार उघड पाये, दार उघड. अकाल मृत्यू हरणम, विघ्न व्याधि विनाशनम, अंबा पादोदकम तीर्थम, जठरे धारयाम्यहम. उदयोस्तु जगदंब. औ साहेब, तुमची इच्छा पूर्ण करण्याचं मला सामर्थ्य द्या. लय लय हैराण झाली धरा, अनबया उधान महिषासुरा, तुडवितो नवखंडा चौकुरा, कोण बया वाचविल याले करा. अक्षरशः अंगावर रोमांच आले. मला त्यानंतर इतक्या पालकांनी सांगितले की तब्येत कशी असावी, तर महाराजांसारखी. म्हणजे महाराज म्हणजे मी, म्हणजे महाराज नाही तर माझ्यातले महाराज त्यांना दिसले त्या स्टेजवरती. आणि दुसरा एक प्रसंग सर, एवढा मोठा 13-14 हजाराचा मॉब आणि एवढी लोक आणि बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही, अशा वेळेला मध्यंतर होणार होतं. आठवत असेल सर, मी खूप पेशानं काम करत होतो, जोशानं काम करत होतो. मला वेळ पाहिजे होता मध्यंतर घ्यायचा. आणि अचानकपणे पुढची लगेच तुतारी वाजली आणि संपलेला शो परत रिपीट सुरू झाला, दुसरा अंक सुरू झाला. मोजून 5 मिनिटाचा मध्ये ब्रेक होता. तेवढ्यात मी दुसरी बाराबंदी घालून स्टेजवरती उभा राहिलो आणि तुम्ही मला सांगितलं की राजा आता बसायचं नाही, कंटिन्यू करायचं. सर का कुणास ठाऊक संपूर्ण अवसान गळलेलं होतं आणि अशा वेळेला तुमचा तो एकच शब्द की आपल्याला थांबायचं नाही,
आता पुन्हा आपल्याला लढायचं आहे आणि पुन्हा सुरू करायचं आहे. अक्षरशः गेलेलं सगळं बळ पुन्हा माझ्या अंगात संचारलं, पुन्हा महाराज माझ्या अंगात संचारले आणि मी त्वेषानं त्या ठिकाणी लढायला सुरुवात केली. NCC कॅडेट माझ्याबरोबर होते. अफजल खानाचा वध करायचा होता. प्रत्यक्ष मी इतक्या जोरात त्या ठिकाणी प्रहार केला की त्या अफजल खानाच्या हातातली तलवार उडून बाजूला पडली. आणि सर मी तो अभिनय केला आणि अभिनय केल्यानंतर मी ज्यावेळेला गिरकी घेतल्याने स्टेजवरती येऊन पुन्हा बसलो, गुडघ्यावरती बसलो होतो, अचानकपणे माझा फेटा खाली पडला, जिरेटोप खाली पडला आणि माझी नजर सरळ समोर प्रेक्षकाकडे गेली. तोपर्यंत मी प्रेक्षक बघितलेच नव्हते, डोळ्यात मावत नव्हते प्रेक्षक. विसरलो मी कोण आहे आणि काय करतोय. आणि अचानकपणे हे सगळं करत असताना ज्या अवतारात मी बसलेलो होतो तो एक फोटो कुठल्या तरी पालकांनी मला दाखवला की अरे काय तो द्वेष आणि काय तो जोश. मला वाटतं बँकेमध्ये, जनता बँकेतले एक अधिकारी आहेत, त्यांनी तो मला फोटो दाखवला. आणि त्यानंतर आपला सरदार जे होते, अतुल दळवींनी ती भूमिका केली होती, त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी हँग झालेत, समोर पब्लिकच्या डोळ्यात डोळे घातलेत आणि थांबलेत. त्यानं प्रत्यक्ष मुजरा केला आणि उठा महाराज चला म्हणून मला त्या ठिकाणी उठवून आणलं. आणि तो प्रसंग सर मला आठवतोय की संपूर्ण भीतीचा तो संचार जो आहे तो त्या पब्लिकच्या डोळ्यात बघितल्यानंतर मला त्यावेळेला जाणवला आणि खूप अविस्मरणीय तो क्षण होता माझ्यासाठी सर. तर आणि एक दुसरी गमतीदार सर गोष्ट अशी की जे मावळे झालेले होते त्याच्यामध्ये एक पालक होते, धिप्पाड असे तुम्हीच निवडलेले. शाळेत दररोज प्रत्येक गोष्टीत तुम्ही सर मावळा कुठं एखादा सरदार शोधलेला होता. आणि तो पालक मला आठवतोय 6 फुटाचा धिप्पाड असा असणारा एक पालक, त्याला तुम्ही सांगितलं की तुला सरदाराची भूमिका करायची आहे. पण तो बिचारा एकदम शांत आणि सरळ होता आणि त्याला या सगळ्याचा गंध नसल्यामुळे तो त्या ठिकाणी माझी एंट्री झाली की माझ्याबरोबर यायचा, उभा राहायचा, पब्लिककडे बघत बसायचा आणि तिथला एंट्रन्स संपला, आम्ही आत गेलो तरी तो तिथंच थांबायचा. असं 2-3 वेळा झालं की परत अंधार पडला की त्याला ओढून माघारी आणायला लागायचं. आणि कित्येक वेळा असं झालं की पुढचा एंट्री माझीच असल्यामुळे त्याला तिथंच उभा करायचा आणि परत जाऊन त्याच्यापाशी उभं राहायचं. पडद्यामागच्या ह्या सगळ्या गमती जमती समोरच्यांना कळल्याच नाहीत, कारण त्या विषयामध्ये ते इतके रममाण झाले होते, ज्याला मंत्रमुग्ध म्हणतात ना तसे मंत्रमुग्ध झाले होते. पण याही गमती जमती जेव्हा आज इतक्या वर्षांनी आठवत आहे तुम्हाला, काही वेगळंच वाटतंय सर. अक्षरशः तो एक संस्कार होता आणि तो संस्कार आयुष्यभर जगण्यासाठी मी प्रयत्न करतोय, धडपडतोय. पण तिथला प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर येतोय सर. मला आठवतंय की तुम्ही मला सांगितलं की महाराजांची पहिली एंट्री घोड्यावरून आहे. आणि सर मला घोडा हा प्रकार माहीत नव्हता, कधी यात्रेत सुद्धा घोड्यावरती बसलो नव्हतो सर. मला आठवतोय की शाळेत दुपारनंतर आपण या ठिकाणी प्रॅक्टिस घ्यायचो, सराव घ्यायचो आणि सराव झाला की मी 7:30-8 वाजता गाडीला किक मारायचो आणि कात्रज गाठायचो. आणि कात्रजला गेल्यानंतर अंधार पडायच्याच वेळेला त्या ठिकाणी तो घोड्यावरती मला रिपीट करायला शिकवायला सुरुवात केली. घोडा एवढा साधा नसतो बरं का सर. जर त्याला कळालं की वर आपल्या बसणारा व्यक्ती जो आहे त्याला काही घोडा हा प्रकार माहीत नाही, तो उचलून फेकून देतो. 7 ते 8 वेळा त्यानं मला सर फेकून दिलं. मला आठवतंय मी 15 दिवस त्या ठिकाणी घोडा शिकलो. हे बळ कुठून आलं सर? दिवसभर काम करून सकाळी 5 वाजल्यापासून शरीर थकत होतं, दमत होतं, दिवसभर शाळेची कामं होती, NCCची कामं होती, हे करून संध्याकाळचा अभिनय होता, ते करून गाडी चालवणं, घोडा शिकायला जाणं. घोडा शिकून पुन्हा 10:30 वाजता मी घरी पोहोचायचो. मी राहायला तिंगरेनगरला आहे. आणि हे सगळं करत असताना मला कधीही सर थकवा नाही वाटला. का कुणास ठाऊक कुठून एवढी ऊर्जा आली, कुठून एवढी शक्ती आली. मला स्वतःला मी आरशात बघताना सुद्धा कधी मी दिसलोच नाही. मी स्वतःला आरशात बघताना मी महाराजच आहे असं मला सतत जाणवतं. आज तागायचं सर मला ती ऊर्जा जी आहे ती जाणवते सर. त्यांना एक गंमत आठवली की एवढं 15 दिवस तू रायडिंग शिकलास, पण प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळेस, नाटकाच्या वेळेस तो घोडा काही आला नाही. पण मी काम करत असताना, एवढं मोठं काम करत असताना एका गोष्टीला नंबर 1 प्रायोरिटी दिली होती. ती आज तुम्हाला सांगतोय. नंबर 1 प्रायोरिटी सुरक्षा. बरोबर, सुरक्षा. एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नये. समजा तो घोडा नवखा लाईट डोळ्यावर पडले असते, त्या नाटकात ठीक आहे, पण इथे समोर शाळेतली मुलं आहेत, उधळला. आपण कोण आहोत? आपण शिक्षक आहोत, आपण विद्यार्थी आहोत. हे भान विसरून चालणारच नाही.
एक वेळ राजा माझ्यावर रागवला तरी चालेल, पण नो कॉम्प्रोमाइज, सुरक्षेला नो कॉम्प्रोमाइज. आणि म्हणून काही निर्णय असे घ्यावे लागले की मलाही ते खटखट होतं. आजही ते जाणवतंय तुझ्या बोलण्यामधनं. पण काय करू, शेवटी मुख्याध्यापक ही खुर्ची आहे ना, ही थोडीशी वेगळी असते. तिथं पुरंदर नसतो, अगदी बरोबर. तिथे एक पालक असतो सगळ्यांचा. सर, नाटकामधला तो प्रसंग. महाराज कोकणच्या स्वारीवरती गेलेत. त्यांच्या भोवती सगळे कोळी बांधव जमा झालेत, लुंग्या घातलेले, खूप भारावलेत. महाराज हे व्यक्तिरेखा अशी आहे, ते लांब नाही आहेत लोकांपासून, ते त्या समुदायामध्ये गेलेत. कोणाच्या खांद्यावर हात ठेवलाय, कोणाशी बोलतायत आणि अतिशय प्रेमाने ते बोलतायत आणि सांगतायत, या दर्या भवानीची भक्ती करा. आठवतो तो प्रसंग? सर, तो मला प्रसंग आठवतोय, कारण माझा तो पहिला एंट्रीचा प्रसंग आहे सर. हो. आणि कोळी, भंडारी, आगरी लोक सगळी बाजूने थांबलेली होती. आपल्या शाळेची मुलांनी ती भूमिका केलेली होती. रंगीबेरंगी कपड्यामध्ये त्या स्त्रिया पुरुष ह्या दोन्ही वेशामध्ये सगळे थांबलेले आहेत. आणि महाराज त्या ठिकाणी घोड्यावरून प्रत्यक्ष उतरायचे होते, परंतु चालत त्या ठिकाणावरून मी आलो होतो. आणि समोर आल्यानंतर ते सगळे पाहिले आणि महाराज त्यांना आनंदाने कुणाच्या जवळ जात आहेत, कुणाच्या पाठीवरून हात फिरवत आहेत, कुणाच्या डोक्यावर हात ठेवतायत. म्हणजे एवढा मोठा राजा आपल्या अंगाला स्पर्श करतोय म्हटल्यानंतर ते सर्व आगरी, कोळी, भंडारी लोक भारावून गेलेत. आणि या आपल्या स्वराज्याचा राजा आपल्या समोर उभा आहे हे प्रत्यक्षात अनुभवत असताना, त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा तो आश्चर्याचा भाव बघत असताना महाराजांचं इथं नेतृत्व गुण बाहेर येतं. कसं दाखवलं? स्वराज्याच्या सरखेला नव आता पाण्यावर पालान घाला. आपल्या दऱ्यावरती मुठभर हापशानी आणि चिमुटभर डाच्यानी सत्ता गाजवावी. आपल्या लेकी सुनांना पळून येऊन गुलामाच्या बाजारात विकावं. त्यांना त्यांच्या गर्भता सकल तोफीच्या तोंडी द्या. आता इथं राज्य आपलं आहे. अरे, तुम्ही कोकणची पोरं म्हणजे दर्यावरती मर्द अशी माडाला मडकी लावून दारू काय गाडीत बसला आहात. या पाण्यावरती पालान घाला. आता इथं राज्य आपलं आहे. रोमशानपर्यंत भगव्या जोजाचा धरारा पोचला पाहिजे. उचला ती तलवार. एकवीरा भवानी की जय, एकवीरा भवानी की जय, एकवीरा भवानी की जय. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवणार नाही? नाही राजे, तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. या साऱ्या अपमानांचा सूड उगवण्यासाठी राजे तुम्ही बंड करा. तुमच्या तलवारी साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करीन. तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला पहिला मुजरा करीन. कोकणचा समुद्र आपल्या तुफानी लाटांच्या पायघड्या घालीत घालीत तुमच्या बंडाला सामोरा येईल. हा सह्याद्री तुम्हाला ओरडून सांगतोय, राजे, तुम्ही या जुलमी सिंहासना विरुद्ध बंड करा. माझ्या खांद्यावर चढा, माझ्या हृदयात दडा, माझ्या काना मागून लढा. तुम्ही विजयी व्हा. राजे, उठा, तुम्ही बंड करा.